उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रवीण ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला। या पक्ष प्रवेशाने अलिबाग तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला संघटनात्मक बळकटी मिळाली आहे। रायगडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। राजीव साबळे यांनी शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केला। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला। प्रवीण ठाकूर यांच्या पक्षप्रवेशावरून आमदार महेंद्र दळवी यांनी सडकून टीका केली आहे। कुणाच्या जाण्याने काहीच फरक पडणार नाही। जे गेले त्यांच्या वडिलांना सुनील तटकरेंनी कसं छेद केलं हे जिल्ह्याला माहीत आहे। आमची ताकद जिल्ह्यात मोठी आहे असं म्हणत राजीव साबळे आणि प्रवीण ठाकूरांवर महेंद्र दळवी यांनी टीका केली आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी बोलताना गोरंट्याल यांनी नाव न घेता अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केले। खूप मोठा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत, लवकरच ते बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला। माझ्या खात्याला बजेट नाही अशी खंत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये उद्योजक संघटनांनी आयोजित केलेल्या बैठकीत उद्योजकांनी सीईटीपी प्लांट उभारण्याची मागणी केली होती। यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी ही खंत व्यक्त केली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ फड यांनी मुंडे बंधू भगिनींवर टीका केलेली आहे। जे बिनविरोध काढले ते बंद पाडल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ नतमस्तक झाले। भंडाऱ्याची उधळण करत त्यांनी मंदिराच्या नूतनीकरणाची पाहणी केली। यावेळी माजी आमदार संजय जगताप हे देखील उपस्थित होते। आता एक मोठी बातमी, बोरिवलीमध्ये प्रवासी आणि टीसी मध्ये वाद झाला। सेकंड क्लासचं तिकीट असलेल्या प्रवासी फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत होता आणि त्यांना टीसीनं तिकीट विचारताच दोघांमध्ये हा वाद झाला। या वादातून हाणामारी देखील झाल्याची घटना घडलेली आहे। तर या प्रवाशानं रेल्वेच्या ऑफिसचीही तोडफोड केली। दरम्यान टीसीनं आपल्याला मारहाण केल्याचा आरोप या प्रवाशानं केलाय। बनाओ वीडियो, देखता कौन क्या करता, बनाओ। ये गप पे गप। अरे उसको पानी पिलाओ यार। आज नहीं मैं तेरा ड्यूटी खा गया ना भाई, तू नहीं जानता ना मेरे को, पूछ लेना धारावी में राव रसल कौन है। बनाओ वीडियो। मास्क उतार ले भाई, इसका मास्क उतार। मास्क कर। ये मास्क उतार। दरवर्षी जुलैमध्ये मुंबईमध्ये सरासरी 920 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद होते। मात्र यावर्षी 797 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत प्रत्येक वर्षीच्या जुलैमध्ये पडलेल्या पावसाच्या तुलनेत यावर्षी देखील पावसाची नोंद कमी झाली आहे। तर 15 ऑगस्ट नंतर पुन्हा पाऊस पडणार आणि ऐन गणेशोत्सवात आणखी जोर धरणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यंदा खरीपाच्या पेरणीखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त असण्याची शक्यता आहे असं संशोधन संस्था इक्रानं म्हटलेलं आहे। सकारात्मक मान्सूनमुळे यंदा 76% भागावर खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत। यंदाच्या पेरण्यांमध्ये जुलै 2025 पर्यंत वार्षिक 4% वाढ होऊ शकते। चालू खरीप हंगामात महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाच्या पेरणी क्षेत्रामध्ये घट झालेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा देशात कापसाचं पेरणी क्षेत्र हे 3.35%, तर महाराष्ट्रात 6.12% घटलेलं आहे। गेल्या 7 महिन्यात चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। गेल्या वर्षी या कालावधीत अवघ्या 46 रुग्णांची नोंद झाली होती आणि ती संख्या जवळपास 6 पटीनं वाढून यंदा 265 वर पोहोचली आहे। महापालिका आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अंतर्गत पार्ट टाइम शिक्षक आणि कंत्राटी शिक्षक म्हणून यंदा 4824 शिक्षक कार्यरत आहेत। अतिरिक्त शिक्षक असताना कंत्राटी आणि पार्ट टाइम शिक्षक का नेमले जातात अशी विचारणा शिक्षक संघटनांनी केली। कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड संरक्षित वनक्षेत्र असलेल्या या जागेचा डम्पिंग ग्राउंडसाठी वापर करू नये। महापालिकेनं दुसरी जागा शोधावी असं उच्च न्यायालयानं सांगितलं होतं। अशातच सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानं पर्यावरणवाद्यांना धोका बसलेला आहे आणि न्यायालयानं स्थगिती आदेश मागे घ्यावा म्हणून पुन्हा न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय या मंडळींनी घेतला। मिठी नदी घोटाळा प्रकरणी ईडीनं 8 ठिकाणी छापे टाकत 47 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे। या जप्तीच्या कारवाईमुळे आतापर्यंत या प्रकरणी एकूण 49 कोटी 80 लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे।
नवीन वंदे भारत आणि अमृत भारत रेल्वे दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या आहेत असं सरकारनं शुक्रवारी सांगितलं. मुंबईच्या सौंदर्यात भर पडावी आणि मेट्रो मार्गाची सहज ओळख व्हावी यासाठी MMRDAनं सुशोभीकरण आणि सार्वजनिक सुविधा उपक्रमात मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोच्या एकूण 2,962 खांबांपैकी 2,537 खांबांवर रंगकाम पूर्ण केलंय. देशभरातील विमानतळांवर तस्करी दरम्यान कस्टम विभागाकडून पकडल्या जाणाऱ्या प्राणी पक्ष्यांना संबंधित विमान कंपनीद्वारेच परत पाठवलं जाणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून हा आदेश जारी करण्यात आलेला आहे. भारत निवडणूक आयोगानं मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांचं आर्थिक किंवा वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसंच BLO पर्यवेक्षकांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतानं स्वतःच्या आर्थिक हित आणि प्राधान्याबाबत सतर्क राहिलं पाहिजे. भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आता एक मोठी बातमी. दादरच्या कबूतरखान्यावर महापालिकेनं कारवाई केलेली आहे. पोलीस बंदोबस्तात कबूतरखान्यावर शेड लावली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दादरमधील कबूतरखाना हटवण्याची मागणी होत होती. तर हा कबूतरखाना दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या कबूतरांच्या संख्येमुळे या परिसरात वेगानं आजार पसरत असल्याचं समोर आलंय. कबूतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेकांना श्वसनाचे आजार झाले आणि त्यामुळे महापालिकेनं ही कारवाई केली आहे. यवत प्रकरणातील 15 आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दौंड न्यायालयानं 6 ऑगस्टपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. सोलापूर जिल्ह्यातील साखर घोटाळ्याविरोधात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांनी 100 कोटींचा साखर घोटाळा केल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देणारा कोण त्यांची देखील नावं गुन्ह्यात नोंद केली पाहिजेत अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे. दौंडच्या यवतमध्ये पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर ठेवली जाते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर छत्तीसगडला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. याचा फटका गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला बसलाय. रुग्णवाहिका चिखलात अडकून बंद पडली आणि त्यामुळे गर्भवती महिलेला चिखलातून वाट काढत पायी प्रवास करावा लागला. बनावट आणि बोगस खतांचं वितरण करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कृषी जिल्हा अधीक्षकांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकानं ही कारवाई केली आहे. PM सन्मान निधीच्या 20व्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. वाराणसीमधून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना संबोधित केलं. या पार्श्वभूमीवर बुलढाण्यामध्ये पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लंपी आजारानं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात आतापर्यंत लंपी आजारानं 593 जनावरं बाधित झालेली आहेत. जिल्ह्यात एकूण 1,32,000 इतकं पशुधन असून यापैकी 82,000 जनावरांचं लसीकरण पूर्ण झालंय. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुरू करण्यासाठी अधिसूचना जारी झाल्यानंतर पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीनं संत नामदेव महाराज पायरी इथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. खंडपीठासाठीच्या लढ्यात योगदान दिलेल्या ज्येष्ठ विधिज्ञांचा यावेळी गौरव करण्यात आला. परभणी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ऑटो रिक्षा रस्त्यावर उभ्या केल्या जातात आणि त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ऑटो स्थानकांची संख्या वाढवण्याची मागणी होते. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये पहिल्यांदाच रोबोटिक्सच्या सहाय्यानं किडनी प्रत्यारोपण करण्यात आलं. एका आईनं तिच्या मुलाला किडनी दान केली. मिरजमधील निमगावमधील गजीढोल आणि वावड्या प्रसिद्ध आहेत. नागपंचमी आणि गौराई निमित्त इथे वावड्या म्हणजेच 5 फुटांपासून 30 फुटांपर्यंतचे अजस्र पतंग 30 ते 40 जण माळरानावर एकत्र येत वावड्या म्हणजेच पतंग उडवतात.
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील समांतर आरक्षण रद्द करून दिव्यांग आरक्षण लागू करा, अन्यथा अधिकाऱ्यांना पुण्यात फिरकू देणार नाही असा इशारा दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिला. दिव्यांग विद्यार्थ्यांकडून पुण्यातील सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. जळगावच्या चाळीसगाव शहराला लागून असलेल्या टाकळी परिसरातील नळांना दूषित पाणी येतं आणि याबाबत तक्रार करून देखील ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं महिला आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक देत थेट ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं. कुरेशी समाज बांधवांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. गोवंश कायद्यातील वंश हा शब्द काढण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. भांडूपमध्ये शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा युवा सेनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ईशान्य मुंबई युवा सेनेचे अध्यक्ष सरदार गुरजोत सिंग यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. अकोल्यातील अकोट फाईल भागातील माजी नगरसेवकाचे पती रवी शिंदे यांनी परिसरात सुरू असलेल्या लोड शेडिंग विरोधात आक्रमक होत महावितरणाच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि त्यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला. बोरिवलीमध्ये प्रवासी आणि टीसी मध्ये वाद झाला. सेकंड क्लासचं तिकीट असलेल्या प्रवासी फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत होते आणि त्यांना टीसीनं तिकीट विचारताच दोघांमध्ये हा वाद झाला. या वादातून हाणामारी देखील झाल्याची माहिती आहे. तर या प्रवाशानं रेल्वेच्या ऑफिसची तोडफोड केली. पिंपरी चिंचवड एमआयडीसी भोसरी परिसरातील कंपन्यांमध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. चोरट्यांकडून 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. लिपिक आणि शिक्षक यांच्यामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या धारूर शहरात उघडकीस आला. पुन्हा लिपिकानं नातेवाईकांना बोलावून शिक्षकाला बेदम मारहाण केली. धारूर शहरातील सरस्वती शाळेमध्ये पाणी अंगावर टाकल्याच्या कारणावरून ही हाणामारी झाली. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटात पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या एका खासगी बसला अचानक आग लागली. सुदैवानं प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. IIT मुंबईतील हॉस्टेलच्या टेरेसवरून कोसळल्यानं एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय. रोहित सिन्हा असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. हा विद्यार्थी मेटा सायन्सच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. पोलिसांकडून मृत्यू प्रकरणात अधिकचा तपास सुरू आहे. तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. देखभाल दुरुस्तीचं काम करता मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. लोकल गाड्यांच्या नियमित वेळांमध्ये बदल केले जाणार आहेत. तर ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावरील रेल्वे सेवा या काळात कोणत्याही व्यत्ययाशिवाय नियमित वेळापत्रकानुसार धावतील. मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला असून त्यासाठी CSMT स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 2 ची लांबी वाढवण्यात येणार असून हे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे.